महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप, विकसित महाराष्ट्राच्या पाऊलखुणा राज्याच्या अर्थसंकल्पातून उमटल्या अन राज्याच्या शाश्वत विकासाची रूपरेषा पुढे आली। 2014 साली आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात हाती घेतलेल्या महत्वाकांक्षी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे 99% काम भाजपा महायुतीच्या काळात पूर्ण झालंय। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा समृद्धी महामार्गानंतरचा दुसरा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे वर्ध्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी असा 760 किलोमीटर लांबीचा महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग। आता 86,300 कोटींच्या या प्रकल्पाच्या भूसंपादनाची कार्यवाही सुरू झाली आहे। वर्धा, यवतमाळ, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग अशा 12 जिल्ह्यांमधून हा महामार्ग जाणार आहे। प्रमुख धार्मिक स्थळांना जोडणारा हा केवळ पर्यटनाचा महामार्ग नाही, तर मराठवाड्याचा वेगाने आर्थिक आणि औद्योगिक विकास करणारा महामार्ग आहे। कोकण आणि दक्षिण महाराष्ट्राला मध्य भारताशी जोडणारा हा महामार्ग आहे। समृद्धी महामार्ग, कोकण द्रुतगती महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग असा त्रिकोण भाजपा महायुती सरकार तयार करत आहे। हा महामार्ग केवळ रस्ता नाही, तर विकासाचे ग्रोथ इंजिन आहे। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या महाराष्ट्र विकासाच्या दूरदर्शी विचारांचे प्रतिबिंब आहे आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याचा रोड मॅप आहे।